नमस्कार मित्रांनो. जर मी तुम्हाला एक प्रश्न विचारला, गावातला मुलगा करोडपती बनू शकतो का? बहुतेक लोक नाही म्हणतील. त्यांना वाटतं त्यासाठी खूप पैसा लागतो. पण हे पूर्ण सत्य नाही. भारतामध्ये हजारो लोक असे आहेत जे एका छोट्याशा गावातून, अगदी सामान्य कुटुंबातून, शून्यातून सुरुवात करून आज करोडोंची संपत्ती उभी करत आहेत. त्यांच्याकडे सुरुवातीला पैसा नव्हता, मोठ्या ओळखी नव्हत्या, महागडं शिक्षण नव्हतं, पण त्यांच्याकडे एक गोष्ट होती: मोठं स्वप्न आणि रोज मेहनत करण्याची तयारी. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला गावातून आर्थिकदृष्ट्या यशस्वी होण्यासाठी आणि करोडपती बनण्याच्या दिशेने वाटचाल करण्यासाठी 8 महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे. जर तुम्ही या 8 गोष्टी मनापासून समजून घेतल्या आणि आयुष्यात लागू केल्या, तर पुढची 5 ते 10 वर्ष तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पहिली गोष्ट, तुमचा विचार बदला. मित्रांनो, प्रत्येक करोडपतीचा प्रवास बँक खात्यातून सुरू होत नाही. तो सुरू होतो विचारांमधून. अनेक लोक रोज स्वतःलाच सांगत असतात, मी गावात राहतो, माझ्याकडे पैसे नाहीत, माझ्याकडून काही होणार नाही, माझी परिस्थितीच अशी आहे. आणि हीच वाक्य त्यांच्या आयुष्याची मर्यादा बनतात. यशस्वी लोक वेगळा विचार करतात. ते स्वतःला सांगतात, मी शिकू शकतो, मी बदलू शकतो, मी माझं भविष्य स्वतः घडवू शकतो. लक्षात ठेवा, तुमचा जन्म कुठे झाला यापेक्षा तुमचा विचार किती मोठा आहे हे जास्त महत्त्वाचं असतं. दुसरी गोष्ट, जास्तीत जास्त कौशल्य शिका. आजच्या काळात फक्त पदवी मिळवून कोणी श्रीमंत होत नाही. जग पैसे देते कौशल्याला. स्वतःला एक प्रश्न विचारा: आज माझ्याकडे अशी कोणती स्किल आहे ज्यासाठी लोक मला पैसे देतील? आज तुम्ही मोबाईलवरूनच शिकू शकता. वेबसाईट बनवणं, मोबाईल ॲप बनवणं, डिजिटल मार्केटिंग, व्हिडिओ एडिटिंग, ग्राफिक डिझाईन, AI टूल्स, सेल्स, कम्युनिकेशन. या प्रत्येक कौशल्यातून लाखो रुपयांची कमाई करणारे लोक आहेत. दररोज फक्त 2 तास एका नवीन स्किलवर द्या. 1 वर्षानंतर तुम्ही जिथे आहात तिथे अजिबात राहणार नाही. तिसरी गोष्ट, शक्य तितक्या लवकर कमाई सुरू करा. शिकत राहणं चांगलं आहे, पण फक्त शिकत राहणं पुरेसं नाही. तुम्ही शिकत असतानाच कमाई सुरू केली पाहिजे. सुरुवातीला महिन्याला 5,000 मिळाले, 10,000 मिळाले तरी चालेल. कारण पहिली कमाई तुम्हाला फक्त पैसे देत नाही, ती तुम्हाला आत्मविश्वास देते. फ्रीलॅन्सिंग करा, ऑनलाईन काम करा, स्थानिक व्यवसायांना मदत करा किंवा स्वतःची छोटी सेवा सुरू करा. सुरुवात छोटी असली तरी हरकत नाही. चौथी गोष्ट, कमाईपेक्षा बचत आणि गुंतवणूक महत्त्वाची आहे. समजा तुम्ही महिन्याला 20,000 रुपये कमावता आणि 20,000च खर्च करता, तर तुम्ही कधीच श्रीमंत होणार नाही. श्रीमंत लोक फक्त पैसा कमावत नाहीत, ते पैसा वाढवतात. तुमच्या प्रत्येक कमाईतून काही भाग बाजूला काढा आणि गुंतवा. SIP, म्युच्युअल फंड्स, इंडेक्स फंड्स किंवा इतर योग्य गुंतवणुकीचे पर्याय समजून घ्या. लहान रक्कम दीर्घकाळ गुंतवल्यास मोठी संपत्ती तयार होऊ शकते. पाचवी गोष्ट, इंटरनेटचा योग्य वापर करा. पूर्वी गावात संधी कमी होत्या, पण आज तुमच्या हातातला मोबाईल हीच तुमची सर्वात मोठी ताकद आहे. याच मोबाईलवरून तुम्ही शिकू शकता, काम करू शकता, ग्राहक मिळवू शकता, YouTube सुरू करू शकता, ऑनलाईन व्यवसाय करू शकता आणि जगभरातील लोकांसोबत काम करू शकता. म्हणून इंटरनेटचा वापर फक्त मनोरंजनासाठी करू नका, तो तुमच्या करिअरसाठी वापरा. सहावी गोष्ट, एकाच उत्पन्नावर कधीही अवलंबून राहू नका. जर तुमच्याकडे फक्त एकच उत्पन्नाचा स्रोत असेल तर तो धोकादायक असतो. श्रीमंत लोक अनेक इन्कम सोर्सेस तयार करतात. एक नोकरी, एक फ्रीलॅन्सिंग, एक YouTube, एक इन्व्हेस्टमेंट आणि एक बिझनेस. जितके जास्त उत्पन्नाचे मार्ग, तितका आर्थिक धोका कमी. सातवी गोष्ट, योग्य वेळी स्वतःचा व्यवसाय सुरू करा. भारतामधील अनेक करोडपती व्यवसायातून तयार झाले आहेत. छोटी सुरुवात करा. लोकांची समस्या शोधा आणि तिचं समाधान द्या. लक्षात ठेवा, लोक उत्पादन विकत घेत नाहीत, ते समस्येचं समाधान विकत घेतात. आठवी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट,
सातत्य. मित्रांनो, करोडपती बनण्यासाठी कोणताही जादुई शॉर्टकट नाही. यासाठी वर्षानुवर्ष मेहनत, संयम आणि सातत्य लागतं. अनेक लोक 3 महिने प्रयत्न करतात आणि हार मानतात. पण यशस्वी लोक 5, 7, 10 वर्ष सतत काम करत राहतात. रोज थोडं शिकतात, रोज थोडं सुधारतात आणि एक दिवस लोक त्यांना रातोरात यशस्वी झाला असं म्हणतात. म्हणून मित्रांनो, जर तुम्हाला गावातून आर्थिकदृष्ट्या यशस्वी व्हायचं असेल, तर या 8 गोष्टी कधीही विसरू नका. पहिली, मोठा विचार करा. दुसरी, नवीन कौशल्य शिका. तिसरी, लवकर कमाई सुरू करा. चौथी, बचत आणि गुंतवणूक करा. पाचवी, इंटरनेटचा योग्य वापर करा. सहावी, अनेक उत्पन्नाचे स्रोत तयार करा. सातवी, योग्य वेळी व्यवसाय सुरू करा. आणि आठवी, सातत्य कधीही सोडू नका. लक्षात ठेवा, तुमचं गाव लहान असू शकतं, पण तुमची स्वप्न कधीच लहान नसावीत. जर हा व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ प्रत्येक गावात पोहोचवा.